श्रीनाथ योगाश्रम सेवाभावी ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। श्रीनाथ योगाश्रम सेवाभावी ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीनाथ योगाश्रम मठ आळंदी इथं सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। या प्रसंगी सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज म्हणाले की आपले सेवा कार्य पिंपळगाव कानगाव तालुका दौंड इथं इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले। त्या परिसरातील लोकांच्या अखंड पाठिंब्यामुळे आळंदी, पंढरपूर, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील भेडाघाट इथंही सेवा कार्याचा विस्तार करण्यात आला। महाराजांनी पुढे सांगितले की भेडाघाट, जबलपूर, मध्य प्रदेश इथं 2 एकर जमीन श्रीनाथ योगाश्रम सेवाभावी ट्रस्टला दान देण्यात आली असून तिथं दररोज सुमारे 12,000 लोकांना अन्नदान भंडारा आयोजित केला जातो। त्यांनी संस्थेनं एक तप पूर्ण करून दुसऱ्या तपात प्रवेश केला असल्याचं सांगत पुढील पिढीकडे सेवा कार्य सुपूर्द करण्याचा मनोदय व्यक्त केला। यावेळी सहसचिव आबासाहेब जगदाळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला। स्वागत सचिव राजेंद्र थोरात, पिंपळगाव तालुका दौंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष रामण्णा नागवडे यांनी मानले। सभेनंतर भोजन प्रसाद पंगत सेवेचं आयोजन मुरकुटे परिवार पुणे यांच्या वतीनं करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.